इथेनॉल पासून हवाई इंधन तयार करण्यास भारताने सुरुवात केली आहे। त्यामुळे शेतकरी अन्नदाता आणि ऊर्जादाताही झाला आहे। त्यामुळे आता साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे। यावेळी अहमदनगर बाह्य वळण रस्ता तसेच नगर करमाळा रस्त्याच्या 2 टप्प्यांचे मिळून सुमारे 3000 कोटींच्या कामांचं लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। साखर कारखान्यामुळे समृद्धी लाभलेल्या नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी आता ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यायला हवं। भविष्यात हीच टेक्नॉलॉजी असणार आहे। बायोमास पासून मिथेन तयार केल्यावर त्यातून हायड्रोजन निर्मिती करता येते। हायड्रोजनवर कारखाने, रेल्वे, इंजिन, ट्रक, बसेस, विमानेही चालू शकतात। त्यामुळे ऊर्जा आयात करणारा आपला देश आता ऊर्जा निर्यात करणारा होणार आहे असा दावाही गडकरी यांनी केलाय। नगर जिल्ह्यात महाराष्ट्रातला हा एक प्रगतिशील, समृद्ध, संपन्न जिल्हा आहे। साखर कारखानदारीमुळे या जिल्ह्यामध्ये शेतकरी समृद्ध झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अन्नदाता, ऊर्जादाता, बिटुमिन दाता, हवाई इंधन दाता यानंतर या जिल्ह्यामध्ये ग्रीन हायड्रोजन तयार करण्यामध्ये साखर कारखानदारांनी पुढे व्हावं अशी माझी त्यांना विनंती आहे। कारण भविष्यातली हीच टेक्नॉलॉजी आहे। हायड्रोजनवर आपल्या फॅक्टरी चालणार आहेत, केमिकल फार्मास्युटिकल इंडस्ट्री चालणार आहे, रेल्वेचे इंजिन आता हायड्रोजनवर चालायला सुरुवात झालेली आहे, आपल्या ट्रक, बसेस चालणार आहे, विमानं चालणार आहे आणि आपला देश आता एनर्जीला आयात करणारा देश आहे। 16 लाख कोटी रुपयाचं आपण फॉसिल फ्युएल आपण आणतो, बाहेरून आयात करतो। पण मला विश्वास आहे की आपल्यासारख्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपला देश हा ऊर्जेला आयात करणारा नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश निश्चितपणे होईल। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।